आज या ठिकाणी सर्व उत्पादकांची आज सभा झाली। या ठिकाणी सगळे गुरा चालक म्हणजे जे गुरा मालक आहेत आणि शेतकरी आहेत ते या ठिकाणी उपस्थित झालेले होते। तर सर्वांचं असं मत आहे की गुळाचा साखरेचा बाजार वाढलेला आहे, त्याच्यामुळं ऊसाचे बाजारभाव वाढून मिळावे यासाठी सर्वांनी या ठिकाणी एकमताने चर्चा केली आणि त्या चर्चेमध्ये असं ठरलं की वरवणमध्ये सर्वांनी 45 रुपयांनी ऊस द्यायचा, त्याच्या कमी कुणी ऊस देऊ नका अशा पद्धतीने सर्वांची चर्चा होऊन या ठिकाणी ही मीटिंग या ठिकाणी संपलेली आहे। या ठिकाणी जे गुऱ्हाळ मालक आहेत त्यांनी पुढं जे गुऱ्हाळ चालक आहेत त्यांच्याशी चर्चा करून त्यांना हा निरोप पोचवायचा आहे आणि त्यांच्यासंग चर्चा करून काय होत आहे ते पाहू अशा पद्धतीची चर्चा या ठिकाणी झालेली आहे। 45 रुपयांनी द्यायचा असं सर्वांचं एकमत ठरलंय। बोरवण ग्रामपंचायतच्या ऑफिसाखाली गावात शेतकऱ्यांची जी बैठक बोलावली होती त्या आव्हानाला साथ देत जवळजवळ 500 ते 600 शेतकरी या ठिकाणी जमा होऊन सर्वानुमते असं ठरले की 4500 रुपये बाजार या ऊसाला आपल्या मिळाला पाहिजे। कारण आज आत्ता आपण पाहिलं तर शेतीला किंवा कुठल्याही पिकाला खर्च करायचं झालं तर खतं असेल, औषधं असतील किंवा मजुरी असेल ही वाढलेली आहे आणि वाढत्या खर्चाला आपल्याला थोडासा नफा राहून याची विक्री झाली पाहिजे अशा पद्धतीने सर्वांची इच्छा होती। त्या पद्धतीने या ठिकाणी 4500 रुपये बाजार ठरलेला आहे आणि तो बाजार आम्ही जे गुऱ्हाळ चालक आहेत त्यांना आम्ही कळवलेला आहे। त्या पद्धतीने त्यांचा निरोप आम्हाला येईल आणि सर्वांमध्ये असं ठरलं आहे की जोपर्यंत आपल्याला 4500 रुपये बाजार मिळत नाही तोपर्यंत सर्व शेतकऱ्यांनी असं ठरवलं आहे की कुणी तोड करायची नाही आणि त्याच्यामुळं की असं होणार आहे की प्रत्येक मालाचा तयार करणारा हा त्याची किंमत ठरवत असतो, परंतु शेतकरी हा त्या मालाची किंमत ठरवत नाही। परंतु आज आम्ही असं ठरवलं आहे की आमचा माल हा ऊस हा 4500 रुपयांनी द्यायचा, त्याच्या आत द्यायचा नाही असं ठरल्यामुळं या ठिकाणी ही कृती समितीची शेतकरी कृती समितीची मीटिंग पार पडली आणि सर्वांनी या शेतकरी कृती समितीला पाठिंबा दिल्याबद्दल सर्वांचं मी आभार मानतो। आज वरवण येथे ऊस उत्पादक शेतकऱ्यांची ऊसाचा बाजारभाव ठरवण्यासंदर्भात एक बैठक झाली। त्यामध्ये शेतकऱ्यांनी आपला ऊस 4500 रुपये घेतल्याशिवाय देणार नाही अशा प्रकारचा निर्णय एकमताने घेतलेला आहे आणि खरं सांगायचं तर गेल्या 1-1.5 महिन्यापूर्वी गुऱ्हाळ चालक शेतकऱ्यांना 42 ते 43 रुपये बाजारभाव देत होते आणि त्यावेळेचे गुळाचे बाजारभाव आणि आजचे गुळाचे बाजारभाव हे जर पाहिले तर आज गुळाचे बाजारभाव वाढलेले आहेत आणि साखरेचे सुद्धा बाजार वाढलेले आहेत आणि वर्षभरात मागच्या जर शेतकऱ्यांच्या ऊस उत्पादनाचा खर्चाचा आढावा घेतला तो ऊसाच्यासाठीचे खतांचे दर असतील, मजुरी असेल, डिझेल पेट्रोलचे दर असतील, हे सर्वच बाजारभाव एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत की आता ऊस उत्पादकाला शेती करणं कठीण झालेलं आहे आणि म्हणून आज वरवणच्या शेतकऱ्यांनी ठरवलेलं आहे की 4500 रुपये ऊसाला बाजारभाव घेतल्याशिवाय आपल्या ऊसाला तोडून द्यायचं नाही आणि त्यामुळं सर्वांना आम्ही शेतकरी कृती समितीच्या वतीने आवाहन करतो की आपण ऊसाचा बाजारभाव 4500 रुपये द्यावा अशा प्रकारची मागणी गुऱ्हाळ चालकांकडे केलेली आहे आणि गुऱ्हाळ चालकांनी सुद्धा त्याच्यावरती सकारात्मक विचार आम्ही करतो अशा पद्धतीचं आश्वासन आपल्याला दिलेलं आहे। तोपर्यंत शेतकऱ्यांनी आपला ऊस देऊ नये अशा प्रकारचं आवाहन शेतकरी समितीच्या वतीने करतो।